अध्याय दुसरा हा मराठीतला दुसरा अध्याय आहे. इंद्रलोक गमन. मागील अध्यायात मल्लासुराच्या जचामुळे सर्व ऋषींना जो अपरिमित त्रास भोगावा लागला त्याचे यथास्थित वर्णन आले आहे. ऋषी मुनींच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. त्यांना जीवन नकोसे झाले होते. त्याच वेळी तेथे देव ऋषी नारद आले. घडलेली परिस्थिती जाणून घेत देव ऋषी म्हणाले, तुम्ही धीर सोडू नका. सर्व काही व्यवस्थित होईल. यातून काही तरी मार्ग निघावा. याकरिता तुम्ही सर्व इंद्रलोकी प्रयाण करावे आणि शचीपती देवेंद्राच्या कानावर हे घालावे. तो नक्कीच या धर्मसंकटातून काहीतरी मार्ग शोधून काढेल. देव ऋषींनी ऋषी मुनींना सांगितले की सर्वांनी एकत्रितपणे इंद्रभवनी न जाता आपापल्या कुटुंबियासह लवथाळेश्वर येथे ठेवावे. देव ऋषीची आज्ञा शिरोधार्य मानून सर्व ऋषी मुनींनी आपापल्या कुटुंबास लवथाळेश्वर या ठिकाणी ठेवले व ते देवादिदेव इंद्रराजाच्या अमरावती नगराकडे निघाले. ऋषी मुनींनी देवेंद्राच्या राजधानातील प्रवेश करून त्याची भेट घेतली. तेव्हा देवेंद्राने या धर्मपुत्रांना अमरावती नगरीस येण्याचा मार्गाचा हेतू विचारला. त्यावर ऋषी मुनी म्हणाले, देवेंद्रा, मल्लासुर व मणिसुराने आमचे जीवन नकोशे करून टाकले आहे. त्या दोन्ही भावंडांनी आमचा अमानुष छळ केला. त्यामुळे आपण त्या दोन्ही भावांना कंठस्नान घालून आमच्यावर उपकार करावेत. ऋषी मुनीचे बोलणे ऐकताच देवेंद्र म्हणाला, ऋषीगण हो, मला माफ करा. विश्व निर्माण करत्या ब्रह्मदेवाने त्या दोन्ही बंधूंना वर दिला आहे. या वरामुळे ते उन्मत्त झाले आहेत. मणिसूर व मल्लासूर अजिंक्य आहेत. त्यांच्या पुढे माझे काहीही चालणार नाही. मी त्यांचा विरोध करण्यास तसेच त्यांना कंठस्नान घालण्यास असमर्थ आहे. याकरिता मी आपणास अन्य मार्ग सुचवितो की आपण सर्व वैकुंठ निवासी भगवान विष्णू त्यांच्याकडे जावे आणि त्यांच्या पाशी आपली व्यथा सांगावी. देवभूपती इंद्राकडून घोर निराशा झाल्याने ऋषी मुनी उदास झाले आणि त्यांनी देवेंद्राकडे वैकुंठ क्षेत्री प्रयाण करण्याची आज्ञा मागितली. अध्याय दुसरा संस्कृत मध्ये. ओमाश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात्. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्कंड भैरवाय नमः. सनत कुमार वाचे सांगे ऋषी प्रति धर्मपुत्र त्राशिले बहुती दैत्याशी मग कुटुंबे ठेवण्याची युक्ती म्हणा माझी योजिती. तो अकस्मात नारद मुनी एका झाला ते क्षणी पाहता ऋषींच्या आनंदमुनी न माये पाही द्विजयत्न. नारद उवाच, तुम्ही जावे इंद्रभुवना वर्तमान सांगावे पाकशासना. तुम्हास सांगेल धर्मनंदना तैसे तुम्ही आचरावे. ऋषी उवाच, आम्ही गेली यावरी नारदा. आमच्या कुटुंबाची न राहे मर्यादा. निवांत स्थानी रक्षावया प्रमादा ऐशे स्थळ सांगिजे. नारद उवाच, धवलगिरीची दळी लक्षुण कुटुंबे ठेवावी गुप्त जाण. सुरक्षितता मिळावी म्हणून लवथाळेश्वरी ठेविजे. मग पर्वत दरी लक्षुण गुढ स्थान रम्य पाहून ते कर्णकुटी बांधून धर्मात्मज सुखी राहिले. कुटुंबाची सुरक्षितता करून पायी सिद्ध पादुका घालून आकाशमार्गी करिता गमन. आनंदमनी न समाये आकाशमार्गी करिता गमन. तो मेरू देखील दुरून रतन शिखरे देदीप्यमान. असंख्यात शोभती नाना वृक्षवल्ली करून मेरू अति शोभायमान. जाग जागी अमृत कुंडासमान. जलाशय शोभती तेथे मुख्य नंदन बाग सुंदर. माझी पुष्पवाटिका मनोहर. अमृता ऐसे वृक्ष उगलेले साचार. पाहता ऋषी आश्चर्य करीती. अमरावती नगराचे अभिधान. मुख्य भाग इंद्राचे स्थान. सुधर्म सभा असे जाण. वर्णावया अनुपमे महाद्वार. ऋषी द्वारपाळे पाहून उभे राहिले कर जोडून. स्वामी आले ती कोपून ते निवेदिले पाहिजे. ऋषी वाचे बोलती द्वारपाळाशी. आम्ही मृत्यू लोकीचे निवासी. भेटू आलो देवेंद्राशी. आमुचे काज असे की ऋषी महाद्वारा प्रवेशले. तव इंद्र सभेत देखील किती झाले. अति तेज विस्तारिले. कोटी विपुल ते ऐसे. शत योजने लांब रुंद प्रमाण. सहस्रावधी स्तंभ विराजमान. वज्र वैरुध्य निष्पाशान. स्वर्ण कर्दमी
रचिलेशी याहुनी देव अतिभोवत ते सकळ उपचार घेऊन तिष्ठ देवेंद्रास कौशलिकी बहुत अतिस्त्वाने करुणी इंद्र सिंहासन टाकून झडकरी उठे त्वरे करून धावून धरी ऋषीचे चरण परमादरे करुणिया देवेंद्र उवाच हात जोडून ऋषीशी आलात कवनकारी अशी ते कृपा करुणी मजशी आज्ञा केली पाहिजे ऋषी उवाचे तेची पर्वती विस्तीर्ण विशाल वसविले पठन एकोदर बंधू मन्नी मलदुर्जन राहताती देवेंद्रा तो चांडाळ महादुर्जन त्यांनी आम्हाशी त्राशिले तारुण आमचे करुणाश्रम विध्वंस दुःखास पात्र केले ते अनेक प्रकारचे दुःख देऊन दैत्य देता आश्रम पाडून त्या दुःखी विकल होतसे प्राण त्याचा वध शीघ्र कीजे दैत्य परम खळ दुर्जन देवाचे वरदे करून आती उन्मत बलवान अजिंक्य असती सर्वांशी ब्राह्मण म्हणती सुरनायका तुम्ही टाकून या आवाका बोलता न वाटे शंका आमची गती कायसी इंद्र उवाच तुम्ही जावे विष्णू भुवनाशी वृत्त निवेदावे सर्वोत्तमाशी तो दैत्य वदिल निश्चयेशी रक्षणार्थ सर्वांशी तो सृष्टीचा उत्पन्न करता तोची स्वयंपाकिता रुद्र तपे संहार करिता त्याहून रुजानशे देव ब्राह्मणाचा पक्षपाती दैत्याचा रिपू निश्चिती तुम्ही आपले वृत्त निवेदावे तया प्रती तो कार्य सिद्धी करील ऋषी उवाच आम्ही जात्रो विष्णू भुवनाशी आमुच्या प्रारब्धाची गती जैशी तैसे होणे सुखेची देवराजा सगदले चला जाऊ वैकुंठाशी आपुले वृत्त निवेदू श्री विष्णूशी तो आमुचे कार्य करील निश्चयेशी यदर्थो स्वंत्य शेची श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे ऋषी इंद्रलोकागमन नाम द्वितीयाध्याय श्री मल्हारी चरणार्पितमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।